सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या राजकोट किल्ल्यावरती काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात झाला असेल असं वक्तव्य केसरकरांनी केलंय। केसरकरांच्या या वक्तव्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं। उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं काही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे मेंढे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी। हा आरोप नाही, सत्य आहे। वाईटातून हे चांगलं घडू शकतं की तो 26 फुटाचा पुतळा होता, तो 100 फुटाचा पुतळा घडणं अर्थात माझी मागणी मान्य होईल की नाही, कारण मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही। एकतर सिंधुदुर्ग जिल्हा समोर आहे, त्याला टेकून अरबी समुद्र आहे आणि त्याच्यामुळे दरम्यानच्या काळात तरी एक भव्य असं स्मारक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राला आणि सर्व शिवप्रेमींना झालेलं दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।